एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला माहिती आहे की आपल्या पाठीमध्ये कोण वार करतंय, आपल्याला कोण त्रास देतंय, आपला कोण घात करू शकतं, कसा आपला घात करू शकतो, हे सगळं त्या माणसाला माहिती आहे. असं असताना सुद्धा ती व्यक्ती बेसावध राहते आणि त्या व्यक्तीचा घात होतो. तर अशाच पद्धतीची एक सत्य घटना घडलेली आहे. मध्य प्रदेश या ठिकाणचं होशंगाबाद हे शहर आहे आणि त्या ठिकाणचं नानूपुरा डोबगाव नावाचं गाव आहे. तर या गावामध्ये रामदास कल्लूराम उईके नावाचे साधारणपणे 90 वर्षाचे एक ज्येष्ठ नागरिक राहत आहेत आणि ते एक रिटायर्ड कामगार आहेत. तर यांना 2 मुलं आहेत. एक मुलगा त्यांचा चेन्नईमध्ये टॅक्स ऑफिसर आहे आणि दुसरा मुलगा त्याचं नाव आहे सुरेश उईके आणि हा सुरेश कांदई कला हे जे गाव आहे त्या गावामध्ये ट्रॅक्टर चालवण्याचं काम करतोय. आता ज्याच्याकडे हा काम करतोय तो एकदम असा मोठा, आता ज्याच्याकडे ट्रॅक्टर आहे आणि जो एखादा ड्रायव्हर कामाला ठेवतो याचा अर्थ त्याच्याकडे शेती बिती भरपूर असणार आहे. तर हा एक मोठा शेतकरी होता, त्याच्याकडे हा सुरेश काम करतोय. आता त्या शेतकऱ्याची एक मुलगी आहे, तिचं नाव आहे दुर्गेश किंवा तिला ममता पण म्हटलं जाते. तर अशा पद्धतीनं हा सुरेश ड्रायव्हिंगचं काम करतोय. आता या सुरेशमध्ये आणि त्या दुर्गेशमध्ये ह्या दोघांमध्ये हंगामी प्रेमाला सुरुवात होते. आता काहीतरी कारण काढून ही जी दुर्गेश आहे म्हणजे ती जी मुलगी आहे ती मुलगी शेतामध्ये जायची आणि हा ऑलरेडी ड्रायव्हर होता, शेतामध्येच असायचा आणि त्यानंतर मग त्यांच्या शेतीची मशागत सुरू व्हायची. आता सुरेशला असं वाटत होतं की बाबा आपण ज्या शेतीमध्ये मशागत करतो आहोत तर त्या शेतीचा सातबारा जो आहे तो आपल्याच नावावरती असणार आहे, पण तसं नव्हतं. तर या शेतीच्या सातबाऱ्यावरती दुसऱ्या पण व्यक्ती एक मशागत करत होता, त्याचं नाव आहे सईद अली. आता सईद अली म्हणजे ही दुर्गेश ज्यावेळेस शाळेमध्ये जात होती तेव्हापासून या सईद बरोबर तिची मैत्री होती आणि अनेक प्रश्नपत्रिका या दोघांनी उत्तर माहीत नसताना सुद्धा सोडवलेल्या होत्या आणि अनेक ग्रहपाठ हे घरी कोणी नसताना यांनी केलेले होते. अशा पद्धतीनं या दोघांचं शालेय प्रेम होतं आणि ते प्रेम हे चालू होतं. म्हणजे एका बाजूला शालेय प्रेम होतं सईद बरोबरती आणि दुसऱ्या बाजूला शेतीय प्रेम होतं ते या सुरेश बरोबरती. आणि पुढं असं झालं की हा जो सईद अली आहे तो सुद्धा यांच्याच एका जवळच्या व्यक्तीच्या ट्रॅक्टरवरती वाहक म्हणून चालक म्हणून कामाला लागला. म्हणजे आता 2 ड्रायव्हर झाले, म्हणजे सुरेश पण ड्रायव्हर होता आणि सईद पण ड्रायव्हर होता आणि मग त्यांच्या ट्रॅक्टर चालवण्याचं काम करत होता आणि मग या दोघांची मशागत अगदी जोरामध्ये सुरू झालेली होती. आता सुरेश म्हणत होता तिला की आपण लग्न करू, दुर्गेशला म्हणत होता आपण लग्न करू आणि सईद तिला म्हणजे दुर्गेशला म्हणत होता आपण निकाह करू. अशा पद्धतीनं आता दोनही बाजूने, एका बाजूनं लग्न दुसऱ्या बाजूनं निकाह, असं एक सेक्युलर अफेअर या दोघांचंही चालू झालेलं होतं, सुरू झालेलं होतं आणि हिला काय आता करावं ते कळत नव्हतं. मग तिनं एक सेक्युलर निर्णय घेतला आणि निर्णय असा होता की सुरेश बरोबर ती लग्न करायचं आणि सईद बरोबर ती अफेअर करायचं. अशा पद्धतीचा तिचा हा सेक्युलर निर्णय झाला आणि त्यानंतर म्हणजे असं असतं बघा की एका उमेदवाराला उभं करायचं आणि मतदान दुसऱ्याच म्हणजे उमेदवाराला करायचं. अशा पद्धतीनं इथं हे झालं सुरू आणि आता सुरेश आणि दुर्गेश या दोघांचाही विवाह थाटामाटामध्ये पार पडलेला आहे आणि आता हे दोघं पती पत्नी ही नानपूर पंडेरी नावाचा एक भाग आहे त्या ठिकाणी यांचं घर आहे आणि त्या घरामध्ये राहायला लागलेली आहेत. आता याच वेळी ह्या सुरेशचं रेल्वेमध्ये वेल्डर म्हणून नोकरी लागली आणि आता तो नोकरी करायला लागलेला होता. म्हणजे एका बाजूला त्याचा नवीन संसार सुरू झाला, दुसऱ्या बाजूला सरकारी नोकरी लागली, रेल्वेमध्ये नोकरी लागली आणि याच काळामध्ये मग आता संसार आणि नोकरी याच्यामध्येच त्याला म्हणजे त्यांचं अत्यंत चांगल्या पद्धतीचं चाललं होतं आणि 2 मुलीसुद्धा झालेल्या होत्या. सर्व काही सुखात आनंदात सगळं चाललेलं होतं. आता हा सुरेश सकाळी 2 व्हीलरवरती कामाला जायचा आणि संध्याकाळी रात्रीच्या 8 वाजता तिथून निघायचा, 9 वाजेपर्यंत त्या आसपास घरी पोहोचायचा. आता ज्या वेळेस हा पती कामाला जायचा त्याच्यानंतर मग हा सईद जो आहे म्हणजे तिचा शालेय मित्र जो आहे तो घरी यायचा आणि त्याच्यानंतर मग त्यांचा शालेय अभ्यासक्रम किंवा तो जो गृहपाठ जो होता तो गृहपाठ पूर्ण करत बसायचे. आता कसं झालं, हळूहळू या दोघांचा गृहपाठ वाढायला लागला आणि
पती कामाला गेला की ग्रहपाठ सुरू व्हायचा आणि हा ग्रहपाठाची चर्चा ही त्या गावामध्ये पसरलेली होती आणि ती चर्चा, ती कीर्ती ही सुरेशपर्यंत म्हणजे पतीपर्यंत पोहोचली की आपल्या पाठीमागं अशा पद्धतीनं ग्रहपाठ चालला जातो, केला जातो. आता हे सुरेशला कळल्यानंतर मग सुरेशनं हा ग्रहपाठ किंवा हा जो अभ्यासक्रम आहे तो बंद करण्याचा प्रयत्न केला. याच्यासाठी घरामध्ये प्रचंड वादंग वगैरे झालेलं होतं. आता मग घरचा ग्रहपाठ काही दिवसासाठी बंद करायला लागला. पण कसं असतं की ग्रहपाठ जरी बंद झाला तरी पण काही मंडळी अशी असतात की ज्या मंडळींना म्हणजे अभ्यासाची प्रचंड सवय लागलेली असते आणि त्यांना अभ्यास केल्या वाचून राहवत नसतं. आणि म्हणून मग या दोन प्रेमी जीवांनी निर्णय घेतला 8 ऑगस्ट 2020ला हे दोघंही उच्च शिक्षणासाठी म्हणून घरातून बाहेर पडले. म्हणजे दुर्गेश आणि सईद हे दोघंजण शिवनी माळवा या ठिकाणी, आता या ठिकाणी सईदचे मित्र होते, एक होता अरबाज आणि दुसरा होता आशू. तर या दोघांनी यांच्या शालेय शिक्षणाची पूर्ण तयारी आणि अभ्यासक्रमाचे पूर्ण साहित्य आणून ठेवलेलं होतं आणि त्या पद्धतीनं जवळजवळ महिनाभर हे त्या ठिकाणी ह्यांचा हा सगळा कोर्स चाललेला होता. पण आता महिना झाला आणि त्याच्यानंतर यांच्या जवळचे पैसे संपले आणि कोर्सचा म्हणजे पुढं आता करताच येईना कोर्स त्यांना. आणि त्यामुळे मग 1 महिन्यानंतर या सईदनं पुन्हा त्याच्या प्रियसीला म्हणजे दुर्गेशला तिच्या पतीकडे म्हणजे सुरेशकडे पाठवलं. आता घरामध्ये वाद झाले, भांडणं झाले पती पत्नीमध्ये, पण तरी पण पुन्हा एकदा संसाराला सुरुवात झाली. आता पतीला तर कळलं की आपण आता परत ती माघारी आली, तिला परत घरामध्ये घेतलं, एवढं सगळं झालं तरी यांचा ग्रहपाठ थांबलेला नव्हता. ती त्याच्याबरोबर पळून गेली, परत माघारी आली, पतीनं घेतलंय तरी पण ह्या दोघांचे संबंध चालू होते. आणि मग करायचं काय? मग त्या पतीनं म्हणजे त्या सुरेशनं घरामध्ये आपल्या CCTV कॅमेरे लावले की बाबा तो आला तर आपल्याला कळेल. आता यांचं CCTV कॅमेरा लावल्यामुळे मग ते ग्रहपाठ आणि अभ्यास काय पूर्ण होईना. मग आता करायचं काय? या दोन प्रेमी जीवांची भेट व्हायला हे तडफड करायला लागले. आणि मग या दोघांनी प्लॅन केला, म्हटले आता बाद झालं, या सुरेशला संपून टाकू. बघा यांच्या लग्नाला 10-12 वर्ष झालेली आहेत आता आणि ह्याच्या 2 मुली ज्या आहेत ते एक 5-7 वर्षाची आहे आणि एक 4-5 वर्षाची आहे. अशा पद्धतीच्या मुली पण आहेत. आता या सईदनं काय केलं? आता आपल्या प्रेयसीच्या पतीला संपवायचं आहे. मग त्यानं अरबाज कमाल खान, याचं वय आहे साधारण 20 वर्षाचं, आणि दुसरा एक मित्र आहे अशरफ खान उर्फ आशू. या दोघांना आता ऑलरेडी हे 3 जण चांगले मित्र होते. आणि सईदचं पूर्ण नाव आहे सईद गफूर अली, त्याचं वय साधारण 35च्या आसपासचं आहे. तर या तिघांनी मिळून प्लॅन केला आणि प्लॅनप्रमाणे हार्डवेअरच्या दुकानात गेलेत आणि त्या ठिकाणावरून एक तार आणलेली आहे आणि सळईसारखी एक वस्तू घेतलेली आहे आणि त्यांनी सुरेशवरती पाळत ठेवायला सुरुवात केली. आता रात्रीच्या 8 वाजता सुरेश त्याच्या कामावरून निघालेला आहे 2 व्हीलरवरती आणि येत असताना वाटेमध्ये एक कंपनी आहे, त्या कंपनीचं चेकपोस्ट वगैरे लागतं. तर हा सुरेश त्या ठिकाणापर्यंत पोहोचला. आता या ठिकाणी सईद याची वाट बघत बसलेला होता, पाळत ठेवत बसलेला होता. आता त्याने पाहिलं की या चेकपोस्टवरून हा सुरेश पुढं निघालेला आहे. त्याचबरोबर ती मग यानं सईदनं अरबाजला फोन लावला, म्हणला सावध रहा, इकडून आता आपलं सावज निघालेलं आहे. मग तिकडं अरबाज आणि त्याचा मित्र आशू जो होता, त्या दोघांनी ती जी तार आणली होती ना, तर ती तार त्यांनी एका ते लाईटीचा खांब होता त्या खांबाला बांधली. आणि आता त्यांचं असं टार्गेट होतं की तो तिकडून आला की अशी तार आडवी करायची आणि आडवी केली की त्याची गाडी पाडायची आणि गाडी पडली की नंतर पुढची गेम करायची. त्या पद्धतीनं हे दोघं तयार झाले आणि इकडून हा सुरेश जो आहे तो निघालाय आणि त्याच्या पाठोपाठ सईद जो आहे तो पण त्याच्या पाठी पाठलाग करत निघालेला आहे. आणि ज्या ठिकाणी यांनी तार लावली होती त्या ठिकाणापर्यंत आले. मग त्यांनी ती तार खेचली आणि अंधारामध्ये याला तार दिसली नाही आणि याची गाडी तिथं गेली आणि गाडी पडली. गाडी पडल्याबरोबर ती मग या ठिकाणी तो खाली पडला. खाली पडल्यावर आता 3 जण या ठिकाणी जमले होते. मग त्यातल्या एकानं लगेच त्याच्याकडे सळईसारखं काहीतरी होतं, त्यानं त्याच्यावरती वार केले आणि तिथं त्याला रक्तबंबाळ केलं. त्यानंतर मग याला बाजूच्या जंगलामध्ये नेण्यात आलं आणि त्या ठिकाणी म्हणजे याची गाडी इकडं रस्त्यालाच पडलेली, जंगलामध्ये नेलं. सागवानाच्या एका झाडाखाली त्याला खाली मारहाण करून पाडलं. पाडल्यानंतर
बाजूला एक मोठा दगड होता, तो दगड त्याच्या डोक्यामध्ये घातला, इतक्या जोरात घातला की पार त्याचा मेंदू पण बाहेर आला आणि याच्यामध्ये त्याचा जागेवरती मृत्यू झाला. त्याला मारल्यानंतर मग आता हे तिघं पण त्या ठिकाणावरून फरार झाले. एका बाजूला हे सगळं घडत होतं, दुसऱ्या बाजूला आपले पतिदेव घरी आलेले नाहीत. हे पाहिल्यानंतर ती पतिव्रता जी आहे तिला काळजी वाटायला लागली, टेन्शन यायला लागलं की नक्की माझे पती 8-9 वाजेपर्यंत घरी येतात, अजून कसे आले नाहीत. त्यानंतर मग या पत्नीनं नातेवाईकांना किंवा घरातल्या बाकीच्या माणसांना, जवळच्या आसपासच्यांना सांगितलं की अजून काही पती आलेले नाहीत. त्यानंतर मग पतीचा शोध सुरू झाला आणि मग त्या रस्त्याने जाताना याची दुचाकी दिसली. त्यानंतर तिथं रक्त वगैरे सांडलेलं दिसलं आणि मग त्यानंतर त्या आजूबाजूच्या जंगलामध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी तो मृतदेह दिसला. नंतर मग पथरोडा पोलीस स्टेशन आहे, त्या पोलीस स्टेशनला कळवण्यात आलं. पोलीस तिथं आलेली आहेत, त्यांनी पंचनामा केला आहे, बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे. आणि ज्यावेळेस या सगळ्याचा तपास सुरू झाला त्यावेळेस मग त्या घरच्यांनी आणि बाकीच्यांकडून सुद्धा पोलिसांना या सुनेचं आणि त्या बाकीच्या गोष्टी सगळ्यात हिस्ट्री वगैरे तर कळली. आणि त्या सासऱ्यानं म्हणजेच त्या मुलाच्या वडिलांनी त्या सुनेवरती आक्षेप घेतलेला होता की ही अशी वागत होती आणि त्याच्यामुळे हिचा आणि हिच्या प्रेमीचाच याच्यात हात असणार असं सांगितलेलं होतं. त्यामुळं पोलिसांनी त्याची पत्नी आणि प्रियकर या दोघांचेही CDR काढले. त्यांनी कधी कधी कुठं कुठं काय काय होतं वगैरे, किती वेळा संपर्कात होते हे सगळं काढलं. लोकेशन जे होतं ते काढलं, घटनास्थळाचं लोकेशन पण चेक केलं. आणि या सगळ्यामध्ये आणि या सगळ्या हिस्ट्रीमध्ये आणि गुप्तहेरांनी दिलेल्या बातमी या सगळ्यांच्या आधारे मग पत्नी, प्रेमी आणि त्या प्रेमीचे 2 मित्र अशा पद्धतीनं या चौकडीला अटक करण्यात आली होती. आता हा सगळा तपास लावण्यासाठी पोलिसांना साधारणपणे 4 दिवस लागले होते आणि त्यानंतर हे सगळे आता अटकेमध्ये गेलेले होते. याच्यामध्ये पतीचा मृत्यू झालेला आहे आणि पत्नी तुरुंगात गेली आणि यांच्या 2 मुली ज्या आहेत त्या मात्र यांच्या नालायकपणामुळे अनाथ झालेल्या आहेत. आता यामध्ये अनेक प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतात की या सुरेशला या सईदबरोबर हिचे संबंध आहेत ही गोष्ट माहीत नव्हती का? तर हे दोघंही ड्रायव्हर होते, एकत्र काम करत होते, एकाच गावात काम करत होते, एकाच मुलीवरती प्रेम करत होते आणि तेही अनेक वर्ष करत होते आणि त्यामुळे ही गोष्ट यांना माहीत नसेल असं होऊच शकत नाही. म्हणजे ऑलरेडी हे सगळं जे काही गौडबंगाल आहे ते एकमेकांना सगळ्यांना माहिती होतं असं या सगळ्या घटनेवरून दिसतं. पण असं असताना सुद्धा यानं तिच्याबरोबर ती लग्न केलेलं आहे. आता ज्या वेळेस यानं लग्न केलं, लग्नानंतर त्याला मुलं झाली, संसार वगैरे सगळं चाललेलं असताना ती पत्नी ही आपल्या पाठी अशा पद्धतीनं वागते आहे हे त्याला कळलेलं होतं आणि ते कोण होतं, काय होतं हे पण त्याला सगळं माहीत होतं. तरी पण त्यानं ह्याच्यावरती आक्षेप घ्यायचा आणि त्याच्यामध्ये वाद घालायचा हे सगळं. आता याला हे पण माहिती की इतक्या वर्षापासून हे सगळं चाललेलं होतं आणि ही पळून गेली त्याच्याबरोबर ती 1 महिन्यासाठी. तरी पण मग तो परत तिच्याबरोबर ती संसार करायला लागला, तिच्याबरोबर ती पुन्हा हे सगळं सुरू झालं. आणि इथं खरं तर याच्या घाताची जी बीजं आहेत ती इथं रोवली गेली आणि त्याच्यानंतर यानं घरामध्ये CCTV कॅमेरे लावले. आता मला सांगा, CCTV कॅमेरे जरी लावले किंवा जरी लावले नाहीत तरी पण ह्याला ऑलरेडी कोण आपल्या घरी येतंय ते माहीत होतं आणि ह्या दोघांचे संबंध माहीत होते. म्हणजे CCTV कॅमेरे लावले काय, नाही लावले काय, तरी पण हे सगळं माहीत असताना सुद्धा, प्लस लक्षात घ्या हे पळून जाणं, ह्यांनी सगळं अशा पद्धतीनं वागणं, हे सगळं माहीत असताना आपण रात्रीच्या 8 वाजता कामावरून सुटतोय, एकटेच घरी येतोय, त्यामुळे आपला घात होऊ शकतो, आपल्यावरती आघात होऊ शकतो, ही गोष्टसुद्धा याला कळली नसेल का, जाणवली नसेल का? मग एवढं सगळं असताना सुद्धा हा माणूस बेसावध राहिला आणि त्याच्यामध्येच त्याचा घात झालेला आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा की समाजात अशी काही माणसं असतात की ज्यांना ते दिसतं तरी पण ते न दिसल्यासारखं करतात आणि त्याच्यामुळे मग या सगळ्या अशा पद्धतीच्या घटना घडतात. आणि म्हणूनच ठेच यांना लागली, सावध आपण झालं पाहिजे. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.